दररोज आपण जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो. जीएस शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण एमपीएससी पीवायक्यू आहेत ते आपण घेत असतो आणि असाच एक पीवायक्यू जो ग्रुप बी एक्झाम झाली होती 2021 मध्ये त्यामध्ये विचारला गेलेला. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक घटकाबाबत सत्य आहे? यामध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहेत ते आपण ऑप्शन पाहू आणि या प्रश्नाचं अनालिसिस करू. ऑप्शन मध्ये सांगितले आहे नायट्रोजन, सल्फर आणि फेरस हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. दुसरं ऑप्शन आहे ऑक्सिजन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. तिसरं ऑप्शन आहे कॉपर, झिंक आणि मॅग्नीज हे आवश्यक पोषक तत्वे आहेत. आणि डी ऑप्शन आहे बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे अनावश्यक पोषक तत्वे आहेत. तर यामध्ये आपण या प्रश्नाचा आता अनालिसिस करू आणि प्रश्नाचं उत्तर काय ते पाहू. मायक्रो आणि मॅक्रोन्यूट्रिएंट हे जे आहे ते वनस्पतीमध्ये आवश्यक असणारे जे काही घटक आहेत जे मोठ्या प्रमाणात लागतात किंवा कमी प्रमाणात लागतात यावरून ठरवल्या जातात. मॅक्रोन्यूट्रिएंट आपण कशाला म्हणतो? जे वनस्पतींना मोठ्या प्रमाणात लागतात त्यांना आपण मॅक्रोन्यूट्रिएंट असं म्हणतो आणि जे वनस्पतींना कमी प्रमाणात लागतात त्यांना आपण मायक्रोन्यूट्रिएंट असं म्हणतो. मॅक्रोन्यूट्रिएंट मध्ये प्रामुख्याने आपण प्रायमरी न्यूट्रिएंट आणि सेकंडरी न्यूट्रिएंट अशा प्रकारे वर्गीकरण करतो. प्रायमरी न्यूट्रिएंट मध्ये प्रामुख्याने हे खत म्हणून आपण देत असतो, जसं नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, त्यांना आपण प्रायमरी न्यूट्रिएंट म्हणतो. सेकंडरी म्हणून आपण कॅल्शियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, सल्फर याला आपण सेकंडरी म्हणत असतो. सेकंडरी म्हणजेच तुम्ही त्याला द्वितीय स्थूल पोषक तत्वे असं म्हणू शकता. त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट काय असतात तर त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो जसं आपण बघतो फेरस आहे, झिंक आहे, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन अशा प्रकारे जे आहे त्यांचा समावेश मायक्रो न्यूट्रिएंट मध्ये होतो. या व्यतिरिक्त आणखी आपण जर सुरुवातीला बघितलं बेसिक आहे ज्यापासून एखाद्या वनस्पतीचं स्ट्रक्चर बनते ते नसतील तर वनस्पतीच बनत नाही असे कुठले आहेत? CHO म्हणजे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन असं आपण म्हणू शकतो. आता अशा प्रकारे आपण अनालिसिस केलं. आता अशा प्रकारे आपण प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते समजून घेऊ आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर देऊ. त्यामध्ये आपण डी ऑप्शन बघितला तर डी तसाच एलिमिनेट करण्याची गरज नाही आणि डी बद्दल तुम्हाला विचार करण्याची गरज नाही कारण ऑप्शन मध्ये डी ऑप्शन दिलेलाच नाही. यालाच म्हणतात नॉनसेन्स ऑप्शन, जो तुमचा टाइम वेळ गमावण्यासाठी दिलेला असतो. आणि आपण अनालिसिस घेतलं यानुसार आपल्याला समजलं की नायट्रोजन आहे, सल्फर आहे आणि फेरस आहे हे मायक्रो न्यूट्रिएंट मॅक्रो न्यूट्रिएंट मध्ये येतात. तर ते आपल्याला ते कसं आहे? बरोबरच आहे. त्याच्यानंतर कॉपर, झिंक आणि मॅग्नीज हे सुद्धा पोषक तत्वे आहेत. हे कसं आहे? बरोबरच आहे. सी ऑप्शन तर कसं आहे? बरोबरच असणार आहे. त्यामध्ये सांगितलंच नाही मायक्रो आहे की मॅक्रो आहे, त्यांनी सांगितलं आवश्यक पोषक तत्वे आहेत. तर सी ऑप्शन बरोबरच असायला पाहिजे. सी कुठे कुठे दिलेला आहे? सी तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे आणि ए ऑप्शन सुद्धा आपला बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि बी ऑप्शन का बरं चुकीचं आहे? कारण यामध्ये ऑक्सिजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे असं सांगितलेलं आहे. हे मायक्रो आहेत का? नाही, हे मॅक्रो न्यूट्रिएंट आहे. मॅक्रो म्हणजे जे जास्त प्रमाणात लागतात ते आणि मायक्रो म्हणजे जे कमी प्रमाणात लागतात ते. वनस्पतीमध्ये अशा प्रकारे आवश्यक एकूण 16 अन्नद्रव्य असतात, परंतु त्यामध्ये आणखी एक अन्नद्रव्य ऍड झालेलं आहे निकेल. म्हणून वनस्पतीमध्ये आवश्यक पोषक तत्वांची जी संख्या आहे ती संख्या किती आहे? जवळजवळ 17 एलिमेंट वनस्पतीसाठी आवश्यक असतात. अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला. डेली आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो. सकाळी 10 वाजता आपला जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला डेली नोटिफिकेशन मिळतील. त्या व्यतिरिक्त ऍग्रिकल्चर संबंधित जो काही शॉर्ट व्हिडिओ आहे तो आपण संध्याकाळी 4 वाजता अपलोड करत असतो. माध्यमातून सुद्धा ऍग्रिकल्चर टेस्ट सिरीज वगैरे आहे ते आपल्या स्पर्धा विश्व ऍपमध्ये आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.